रेडी आहेत. आपण स्वागत करूयात आपल्या जजेसचं. स्माइल क्वीन रेणुकाताई शहाणे. आणि आज उर्मिला आपली स्पेशल जज आहे. आपण तिचंही जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात. फ्रेंड्स, पॅडी दादा इथे येऊन नेहमीच हास्याची जादू करतो, पण आज तो खरोखरच इथे जादूगार म्हणून येणार आहे. आणि त्याच्याबरोबर मॅजिक करायला सुप्रियाताई तर आहेच. आपल्या समोर येतात बुंगा टीमचे कॅप्टन्स पॅडी दादा आणि सुप्रियाताई. मी जादूगर, माझं नाव पॅडी, विमानाची मी करून टाकतो होडी. जादूगर, माझं नाव है पॅडी, विमानाची लगेच करतो होडी. नमस्कार मित्रांनो, नमस्कार. आजच्या या माझ्या वेशभूषेवरनं तुमच्या लक्षात आलंच असेल की आज मी पोस्टमन नसून जादूगार आहे. तर मित्रांनो, आज माझ्या जादुई नगरीत तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. आणि मी आज तुम्हाला अशा दिलखेचक जादू करून दाखवणार आहे. तर माझी पहिली जादू आहे. नीट लक्ष देऊन बघा माझी जादू. टोपी कुठे आहे? गंमत गंमत पाठ. पण जादू आहे ए ए. थँक्यू. आणि खरं तर माझ्या या हॅटमध्ये 2 अंडी होती. बर. दुसरं अंड कुठे बरं असेल? एनिबडी गेसेस? एनिबडी गेसेस? नो गेस? दुसरं अंड आहे शशीच्या खिशात. ए शशी, यस. आणि ही दोन्ही अंडी तुला गिफ्ट. एकदा जोरदार टाळ्या शशीसाठी. माझी पुढची जादू आहे. माझी पुढची जादू आहे. आता योगेशच्या खिशातनं 100 रुपयाची नोट निघणार. कमान योगेश, कमान. नाही आहे का नोट? नाही, कसं आहे ना, पाळण्यातल्या बाळाकडे कुठनं येणार ना 100 रुपयाची नोट. तो मोठा होणार, मग काहीतरी कामधंदा करणार, नंतर पैसे कमावणार. ती नोट आहे आशूच्या खिशात. येस आशू. एकदा जोरदार टाळ्या आशूसाठी, जोरदार टाळ्या. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू थँक्यू थँक्यू. आणि मित्रांनो, आता माझी पुढची जादू आहे. लेट्स मी प्रेझेंट माय फेवरेट, माय फॅन्टास्टिक, माय सेक्सिएस्ट सेक्रेटरी. कडकड कडाड कडकड कडाड सूड बडवीत आली. कडकड कडाड कडकड कडाड सूड बडवीत आली. आली कडक लक्ष्मी आली. आली कडक लक्ष्मी आली. आली कडक लक्ष्मी आली. आली कडक लक्ष्मी आली. माझी जादू खडक झाली. अगं अगं, तू इथे कशाला आलीस? जा घरी, जा घरी, जा घरी, जा घरी. कशाला आलीस तू इथे? ओके चल, टाळी. सॉरी सॉरी. साखर आणायचे 100 रुपये दे. आता कुठे इथे 100 रुपये मागते? शो संपल्यावर पेमेंट मिळेल ना, मग त्यातलं 100 आता त्या टकल्याला काढून दिलेस ना. मला पण पाहिजे 100 रुपये दे. अगं, ती हातच्या की असते. आणि ती जादू करायच्या अगोदर ऑलरेडी आशूकडे मी 100 रुपये देऊन ठेवले होते. तू एक काम कर, तू आता घरी जा, आपण नंतर बोल. घरी जा, घरी जा. कुठल्या घरी जाऊ? त्याला घर म्हणतात का? टोप्यांमधून कपड्यांमधून नुसता कचरा बाहेर पडतो. चित्र विचित्र प्राणी बाहेर पडतात. कुत्री, मांजरी, कबूतर, ससे. अरे घराचा नुसता प्राणी संग्रहालय केलाय. अरे कुठे नेऊन ठेवलाय संसार माझा? हळू हळू बोंबल, हळू बोंबल. कशाला हळू बोंबलो? तुझ्या धंद्यामुळे वाट लागली सगळी. मोलकरीण सुद्धा सोडून गेले. एक मिनिट. हे जे मी काही सगळं करतो ना, त्याला धंदा नाही म्हणत, त्याला माझी कला म्हणतात. आणि ती कलाबाई आपले ती कामवाली बाई जी सोडून गेली ना, त्याला तुझा जाच म्हणतात. इतके दिवस ती टिकून होती ना, ती माझी जादू होती. कळलं ना? आणि आता ती सोडून गेली, त्यात माझी काय चूक आहे? अरे तुझी चूक आहे. तुझ्या कोट मधून एक रुमाल तिने धुवायला बाहेर काढला, तर ता नाही पी नी पाजा. मला कोणीतरी पाणी पाजा. अरे सगळ्या रंगाचे रुमाल बाहेर, एक नाही, 2 नाही, 387 रुमाल. एवढे रुमाल धुवायला लागली का? नाही काम सोडून जाणार?
बरं आता सगळंच कुठे इथे आता घरातलं काढतेस तू एक काम कर तू घरी जा पिंटू आला ना पिंटू शाळेत आला की मी आपण घरी येऊन बोलूया ओके चल बाय 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 ओके बाय पिंटूला शाळेतनं काढलं. हे का तू त्या टोपी मधून काढतोस ना अंड तसं पिंटू आपल्या पेपरवर अंड घेऊन आलाय. नापास झालाय नापास सगळं तुझ्यामुळे झालंय. आता त्यात माझा काय दोष आहे. माझा काय दोष आहे. घरामध्ये त्याला कसले कसले जादू दाखवतोस तो तरी बिचारा काय करेल. एक मिनिट आता जादूगाराचा मुलगा जादू नाही करत का क्रिकेट खेळणार. सचिन तेंडुलकरचा मुलगा जादू करत फिरत असतो का. नॉनसेन्स बात करते. बरं कसं झाला नापास तो. त्याला एक प्रश्न आला होता. फुलामधून आपल्याला काय काय मिळतं. मग? काय मिळतं. काय मिळतं. परागकण बरोबर. मध बरोबर. सुवास सुगंध. त्याने काय लिहिलं फुलामधून मला टोप्या रिबीन ससे कबूतर मिळतात. अरे तू त्याला फुलामधून हे सगळं काढून दाखवलंस तर तो बिचारा काय करेल. भैया बहनों मेरी अगली जादू है. दुसरा प्रश्न 4 अधिक 4 किती. 4 अधिक 4 8. त्याने काय लिहिलं. मला काय माहिती. 40. 40. बाईने विचारलं 40 कसे कसे तर म्हणा बाकीचे जादूने आले. अरे अंड घेऊन आलाय नापास झालाय तो पेपर मध्ये. बरं ठीक आहे पण आता नापास झाला म्हणून काय रडत नाही ना बसलाय. नाही 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 अजिबात रडत नाहीये. आत्ताच पत्ते खेळून आलाय. हा चला ते एक बरं झालं. हो, काय बरं काय झालं. काय झालं? सोसायटीतल्या मुलांनी त्याला मारून मारून बुकळून काढलाय. नाही एक मिनिट आतापर्यंत सोसायटीतल्या मुलांनी त्याला मारलं नव्हतं ना त्याला माझी जादू म्हणतात कळलं ना. आता आज त्याला मारतात माझी काही चूक आहे. अरे खेळायला तो तुझा कॅट घेऊन गेला होता. मग काय प्रॉब्लेम काय. एका कॅट मध्ये 10 ते 12 बदामचे एक्के. तुझ्या बापाने असे पत्ते ठेवले होते का. एक मिनिट मी जगविख्यात जादूगार आहे. तू गप्प व्हायचं जास्त छानपणा करू नकोस. जास्त बोलू काही ते कळलं. शो सुरू करा ना. आम्ही काय तुमची घरातली भांडणं बघायला आलो का इथे. जाना आता आता कशाला इकडे आता तू घरी जा ना आपण घरी 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 गेल्यावर बोलूया. ओके ओके तो भाइयों बहनों अब आपके सामने पेश करने जा रहा हूँ एक मशहूर फनकारा लिली. ती गेली लिली कशी गेली कुठे गेली का गेली. तिला मी 4-5 बुक्के मारले आणि पाठवून दिली. का मारलंस तू तिला का मारलंस आणि का पाठवून दिलंस. अगं आता इथं तिच्या बरोबर मी जादू करणार होतो. तिला एका बॉक्स मध्ये असं लपवणार होतो आणि गायब करणार होतो मी. मला माहितीये सगळं हे तुझं. काय? मला माहितीये ना जादूचा प्रयोग तुझा. काय? तिला ना बॉक्स मध्ये हा टाकणार आणि मग स्वतः 15-20 मिनिटं गायब होणार. मग हा सापडणार कुठे बॉक्स मध्ये. अरे ती लिली 9 महिन्याची छोटी जादू घेऊन बाहेर येण्यापेक्षा तिलाच बाहेर पाठवलेली बरी. अगं पण आमच्यात तसं काहीच नाही. आम्ही एकदम थरो प्रोफेशनल आहोत. ती फक्त माझी सेक्रेटरी आहे म्हणजे असिस्टंट आहे ती. काय सांगतोय. हो. या आधी मी तुझी असिस्टंटच होते. मला माहितीये तू बॉक्स मध्ये काय काय करतोस ते. जादू करायला तुझ्या बरोबर बॉक्स मध्ये गेले आणि नंतर अख्खा संसार घेऊन बाहेर आले. स्टॅच्यू स्टॅच्यू सारख्या शुभिरा. अरे मी कोण आहे. अरे मी जगविख्यात जादूगार आहे. अरे अख्खी घराच्या घरा मी अशी गायब करून टाकतो. जगविख्यात जादूगार क्रूज रिटर्न जादूगार पॅडी लाहार. ते क्रूजचं कौतुक मला नको सांगूस. घरामध्ये गायब करतो घर. अरे स्वतःसाठी आधी घर घे भाड्याने राहतो आपण. अगं रडू नकोस ना असं काय रडू नको तर काय करू. मध्ये माझी आई आली होती. तिला म्हणाला मंत्र मंत्र म्हणतो सासूबाई आणि तुम्हाला गायब करतो आणि परत आणतो. मेल्याने गायब केलं परत आणण्याचा मंत्र विसरला. माझी आई बिचारी. अगं जाऊ दे ना होतं. गाऊन वर फिरते सगळीकडे. अरे भीक मागते गाऊन गाऊन. कधीतरी PCO वरनं फोन करते बाळा मी सुखरूप आहे माझी काळजी करू नको. पण कुठे तेच कळत नाही तिला. मला सांगतोस तू. नाही अगं आता जाऊ दे ना झाले ना त्याला 6 महिने होऊन गेले ना. तर झालं गेलं गंगेला मिळाली असेल ती. तीच वाट बघ तू. ती गंगेला मिळण्याचीच वाट बघ तू. अरे घरात काही नाहीये रे आपल्याकडे. तेल संपलंय. वाण्याचं बिल द्यायचंय. कांदे बटाटे संपलेत. ह्या सुट्ट्या पैशावर कसा करू संसार.
अरे कुठे नेऊन ठेवलाय संसार माझा? एक मिनिट. हॅलो, जादूगार पॅडीलाल स्पीकिंग. ओहो, भरत जाधव सर. ओ सर, हा सर सर नमस्कार. हा मी सर तुमचा सॉलिड मोठा फॅन आहे. तुमचे ते सगळ्या सिरियल बघितलं, पिक्चर बघितलं मी सर. हा काय म्हणताय? तुम्हाला माझा शो करायचा आहे, जादूचा शो करायचा आहे? ओ माय गॉड, किती किती 5 शोज. ओ सर, ओ डन 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 सर, डन डन डन. हा ॲडव्हान्स पण पाठवताय सर? नाही सर, ऐकलंय मी तुमच्या बाबतीत, तुम्ही एकदम व्यवहारात एकदम चोख असता सर. हो सर, डन डन सर. ओके ओके. ए अगं, भरत जाधवांचा फोन आला होता. त्यांना आपला शो करायचा आहे. बघ, एक कडक शो, त्यांना एक कडक परफॉर्मन्स करून दाखवूयात. हा, आणि मी तुला गायब करून दाखवतो. हा, तू माझी आता सेक्रेटरी. ओके. अगं काय का तिला बुकलून पाठवून दिलंस ना तू. आता तू माझी सेक्रेटरी. इथे तू पकडा द्या. घरी काम आहे तो खूप. इथे बस. हा, बस. हा बघा. हा, आणि आता जादू सुरू होते. जादू सुरू होते. पॅडीलाल गायब झालाय. नाही सॉरी. सॉरी. हा, जलाले जलाल, मलाले मलाल, कमाले कमाल. मेरा नाम है पैडीलाल, मेरा काम है बेमिसाल. देखिए मेरा कमाल. डैश. अहो परत आणा मला. अरे हो, तुला परत पण आणायचं नाही का? हा, ओके. जलाले जलाल, मलाले मलाल. मलाले काय, मला काय सांगायचं? जलाले जलाल. आहो इथे गाढव पण आलं, लवकर आणा. थांब. जलाले जलाल, मलाले जला मला काय झालं? जलाले अगं ते परत आणायचा तो जादूचा मंत्र मी विसरलोय. आणि पुढचे 6 महिने तरी काय आठवेल असं मला वाटत नाहीये. काय? अरे कुठे ठेवलायस मला? खूपच मस्त झालाय तुमचा परफॉर्मन्स. आपण जजेसना विचारूयात त्यांना कसा वाटला. रेणुकाताई. खरंच यार, कुठे नेऊन ठेवलाय तुम्ही कॉमेडीला. सुपर. म्हणजे ह्याच्यात फक्त मॅजिशियन पॅडी होता, पण तुमचं परफॉर्मन्स मॅजिकल होतं. मस्त ऍक्ट पॅडी आणि सुप्रिया. फॅन्टॅस्टिक. उर्मिला. सुपर आउटस्टँडिंग परफॉर्मन्स. मला खूप मजा आली तुझा परफॉर्मन्स बघून. एकदम नंदिनीच्या भाषेत एकदम रापचिक परफॉर्मन्स होता. क्या बात आहे, सुपर. उर्मिला, प्यारवाली लव्ह स्टोरी ही फिल्म सध्या जोरदार चालू आहे. पण या फिल्मचं शूट होत असताना तुझी झालेली एखादी गंमत किंवा एखादी आठवण तुला आठवतीये का? हो, ॲक्च्युली असं संजय दादाच्या सेटवरती जनरलीच खूप मजा असते आणि धमाल आपण करतोच, आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे योगेश. पण प्यारवालीमध्ये माझं कॅरेक्टर खूप वेगळं आहे. आत्तापर्यंत मी अशा प्रकारचं कॅरेक्टर केलेलं नाही आहे. एकतर तिचं बाह्यरूप खूप साधं सोज्वळ छान, 2 वेण्या आणि साडी वगैरे, पण मुख होले की तो गटर ह्या लेवलला ती असते. पण जिसके गुस्से में भी प्यार है, गालियों में भी प्यार है, ती अशी असते. त्याच्यामुळे आणि मी जनरली माझं एक इमेज वेगळी आहे लोकांच्या समोर. त्याच्यामुळे माझी एंट्रीच चित्रपटात एक 3 शिव्या देऊन आहे. आमच्या प्यारवाली लव्ह स्टोरीच्या सेटवरती किंवा इवन दुनियादारीच्या सेटवरती एक रूल होता की एस्पेशली प्यारवाली लव्ह स्टोरीच्या सेटवरती मे महिन्यात आम्ही पनवेलला सुर्वे फार्मला शूट करत होतो. म्हणजे घामाच्या धारा आणि काय वाटेल ते, पण आम्हाला अलाउड नव्हतं. काय गरम आहे यार. आणि चुकून जर कोणी बोललं तर त्याला फाईन 10 रुपये. आणि ती फाईन वाढत जायची जर तुम्ही आर्ग्युमेंट केलं. अरे लेकिन 50, पण मी 100, ते मग काहीही म्हणजे अनाडी कोर्ट काहीही व्हायचं.
सो त्याच्यामुळे मला वाटतं इट वॉज सगळे एक तर घाबरायचे फाईन भरायला, त्याच्यामुळे कमी बोललं जायचं किंवा एक वेगळंच बोलायचे लोक की काय हवं आहे ना यार, काय मस्त वाटतंय ना स्वित्झर्लंड यार वगैरे या लेवलला. बट त्याच्यामुळे एक ॲटमॉस्फिअर एक खूप प्रफुल्लित राहिलं आणि एव्हरीबडी सगळ्यांनाच त्रास होत होता बट एव्हरीबडी वॉज इन देअर ओन चिअरफुल मूड. आणि दुसरं एक होतं की द डिसिप्लिन ऑन द सेट मेंटेन करण्याकरता पुन्हा मला असं वाटतं की आपल्याकडे सगळ्याच सेटवरती हा डिसिप्लिन लावला पाहिजे. कुठेही काही टाकायला अलाउड नाही, लिटर करायला अलाउड नाही, चहाचे कप प्यायल्यानंतर इकडे तिकडे आपण ठेवतो अलाउड नाही, किंवा खाता खाता काहीतरी पडलं आपल्या प्लेटमधनं ते सुद्धा नाही अलाउड. 10 रुपये फाईन आणि आर्ग्युमेंट किया तो फिर मालूम नाही, असे अनेक 1000 रुपये लोकांकडनं जमा झाले होते. ती जी जो पूंजी जमा हुई थी त्याच्यातनं आम्ही सगळ्यांनीच शूटिंग संपल्यानंतर एक रॅप पार्टी केली होती सगळ्या युनिटसाठी. सो मला वाटतं संजय दादाच्या युनिटची आणि संजय दादाच्या प्रोडक्शनची हीच खासियत आहे की एव्हरीबडी सब लोग हसी खुशी काम करते है आणि मज्जा करत शूटिंग करतो आम्ही. खूपच धमाल केली आहेस म्हणजे पॅरवाली लव्ह स्टोरी या सेटवर. धमाल धमाल. ब्रेक नंतर पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे कॉमेडीच्या बुलेट ट्रेन मध्ये. हो दे कल्ला. फ्रेंड्स, लैला मजनू, रोमिओ ज्युलियट, ही रांझा या जोड्या तर सगळ्यांनाच माहिती आहेत. पण आता आपल्या समोर येणार आहेत संगी आणि मुकेश. त्यांना साजरा करायचा आहे व्हॅलेंटाईन्स डे. बघूयात हा गावाकडचा व्हॅलेंटाईन्स डे. आपल्या समोर येत आहेत बुंगा टीमचे वाइस कॅप्टन. मैंने प्यार तुम्ही से किया है, मैंने दिल भी तुम्ही को दिया है, अब चाहे जो हो जाए मैं दुनिया से अब न डरूं, तुझी से मैं प्यार करूं, मैं दुनिया से अब न डरूं, तुझी से मैं प्यार करूं. गावाकडे सगळे मला आजी देवगणच म्हणतात. सगळे म्हणतात गावाचा विकास झाला पाहिजे, खेडं सुधारलं पाहिजे, पण काम कोणीच करीत नाही. पण आपलं तसं नाही. आपण जे बोलतो ते करून दाखवतो. आणि गावाचा विकास मी माझ्या घरापासून सुरू केलाय. म्हणजे मस्तपैकी भिंत शेणानं सारवली आणि त्याच्यावर 21 इंची LED लावला. बॉटल ग्रीन बॅकग्राऊंड वर ब्लॅक LED काय दिसतं तुम्हाला सांगतो. हा, आणि गावात आहे ना TV आल्यापासून लय चांगलं झाले, म्हणजे लय फायदा झाला आमचा. शहरात काय घडतं ते आम्हाला कळायला लागले. आज शहरात म्हणे व्हॅलेंटाईन डे म्हणजे शहरातले जे लवर पोरं आणि लवरीन पोरी लवरीन अशा एकत्र येतात आणि ते व्हॅलेंटाईन डे साजरा करतात म्हणे. म्हणून मी आमच्या संगीला बोलिले, उर्मिला संगी माझी प्यारवाली लव्ह स्टोरी, माझी संगी माझी लवर ती आता येणार इथं, तिच्यासाठी ग्रीटिंग घेतलंय, गिफ्ट घेतलंय. पाहिलं का ग्रीटिंग स्वतःच्या हाताने तयार केलंय, त्याच्यावर शेर भी लिवलाय. पाहिलं का. हो गई चर्चा सारे गांव में, कापूस बिक गए गन्ने के भाव में. हो गई चर्चा सारे गांव में, कापूस बिक गए गन्ने के भाव में, संगी बैठी मेरे दिल में ऐसी जैसे वड़ा जाके बैठा हो पाव में. नैनों में सपना, सपनों में सजना, सजना पे दिल आ गया, हो सजना पे दिल आ गया, हो सजना पे दिल आ गया, हो सजना पे दिल आ गया. संगे माय डिअर माय लव, तुला माहिती का आज काय तारीख आहे आज? 14 फेब्रुवारी. ते झालं ग, पण आजच्या दिवसाचं महत्व माहिती का तुला काय? माहितीये की काय? आज मकर संक्रांतीला महिना झाला. तवा आहे ना, तवा आपण एकमेकांचं तोंड गोड केलं होतं. तिळगुळ खाऊन काही बोलती. तुला ना जगात काय चाललंय काय माहितीच नाही. तुला गावात काय चाललंय ते तरी माहितीये का? काय झालं? आमच्या मल्लिकाला आहे ना वासरू झाले. खरवस खायला याय घरी. अगं तुझ्या मल्लिकाचं वासरू ठेव बाजूला. तुला मल्लिकाला वासरू कशामुळे झालं हे माहितीये का? कशामुळं? त्याचाच आज दिवस आहे. म्हणजे प्रेम लव. येडा आहे पार. काय झालं? मल्लिकाला काय प्रेमामुळे वासरू झालंय का? मग बैलामुळे झालंय. तुला ना अक्कलच नाहीये खरंच. म्हणजे आजच्या दिवसाचं महत्वच माहित नाही का तुला? काय काय आहे? हे बघ,
आजच्या दिवशी ना असे शहरातले पोरपोरी एकत्र येतात आणि लई एन्जॉय करतात. हो का? हा का ते? आता मला सांग, माझं तुझ्यावर आणि तुझं माझ्यावर काय आहे सांग बरं. लव आहे. हा तर मग आज तोच लव दिवस आहे. प्रेम दिवस आहे आज, प्रेम दिवस. तुला म्हणायचंय आज व्हॅलेंटाईन डे. तुला माहिती आहे व्हॅलेंटाईन डे? ती काय तुझ्या एकट्याकडेच आहे का गावात? बरं मला सांग, हा दिवस कसा आणि का मनवतेत? तिथं काय असतंय म्हणजे शहरातले सगळे पोरपोरी लवर असे एकत्र येतात हा. आणि व्हॅलेंटाईनच्या शेतात जातात आणि तिकडं पण आपल्याकडे कुठे आहे व्हॅलेंटाईनची शेती? ऊस आहे ना आपल्याकडं आणि ऊसालाच व्हॅलेंटाईन म्हणतात. हे पाय, आपल्याकडं कुठल्या पिकाला व्हॅलेंटाईन जास्त मिळतो? ऊसाला. क्या बात है. व्हॅलेंटाईन आणि व्हॅलेंटाईन असं इथे आपण म्हणतो साखर कारखाना, शहरातले लोक म्हणते व्हॅलेंटाईन फॅक्टरी. एकच असते इथे. हा हा. तर असं तर व्हॅलेंटाईन डे असतो आणि ते असं ऊसाच्या शेतात जाऊन असं. झालं सांगून सगळं? हा. खोटं बोलतो का माझ्याशी? काय झालं? व्हॅलेंटाईन नावाचा मोठा बुवा होऊन गेला. तुलाही प्रेम करायचा, त्याच्या आठवणीत मनवते यो दिवस. हो का? मायाला त्यांच्याकडच्या बुवानं प्रेम केलं तर त्याचा दिवस साजरा करतात. आपल्याकडच्या एका बुवानं प्रेम केलं, थोडा आईस आराम केला, त्याला जेलमध्ये टाकलं. ते मरू दे. मला सांग, हा गिफ्ट आणलं का? आणलं ना मग. हे पाय काय आणलं तुझ्यासाठी मी. मस्तपैकी ग्रीटिंग तयार केलं रातभर जागून आणि मध्ये हे पाय बकरीचे लेंडे चिकटून असं दिल काढले. ठीक तिकडं घाण लेंड्या म्हणे. व्हॅलेंटाईन डेचा पार व्हॅलेंटाईन करून टाकलास. आग रागू नको ना. हे पाय मेकअप किट, शिंगार पेटी, याच्यात लय काही आणलंय मी. काळ्या युपी नाही केसात खुसायच्या. पुन्हा तुला सांगतो, तुला ते काय म्हणतात, तुला ते वटपालिश. काय आहे? वटपॉलिश नाही राहत, वटपालिश. बूट पॉलिश आहे का ती? वटावरून कांडी फिरवतेत ना त्याला लिस्टिप म्हणतात. लिस्टिपो. क्या बात है. लिस्टिप म्हणते का? ती लिस्टिप आणली आहे, खड्याच्या टिकल्या आणल्या आहेत. पुन्हा मी तुझ्यावर लय मरून राहिलो ना, म्हणून मरून कलरचे रेबिनी बी आणले 2 आणि ना आणि ते केस आवळ्याचा चॉप बी आणलाय. चॉप एवढं सगळं आणलंस? हा. आणि काय आणलंय? आणि काय आणले? आणि एक पावडरचा डब्बा आणलाय 100 ग्रामचा. त्याच्याबरोबर हवा पण हार्डे फ्री मिळाले ते बी त्याच्यात टाकले. हे सगळं आणलंय. मस्त पावडर गिवडर लावत हिंडतचा गावात. माझ्यासाठी काय आणलं की नाही गिफ्ट? आणलंय. काय? चपट्या पिनचा चार्जर. तुझी बॅटरी सदा लो असती. काय करणार मग? जावा गावात लाईट येते तेव्हा ऊसाला पाणी द्यायला शेतात जावं लागतं. कधी करू मोबाईल चार्जिंग? परवा शेतात फिरता फिरता तुझी लई याद आली. हिरो हिरोनी एकमेक मागं पळत असं मिठ्या मारतात ना, जीवाला गुदगुले होतात तेव्हा. मी बी तसंच मग हिरोनी नव्हती मग बुजगावूनच घेऊन हिंडलो आपलं शेतात. 2दा धसकाटात पाय आठून पडलो माहिती का. मग आंब्या खाली बसलो होतो. पडल्या पडल्या डोळा लागला. तुझी लई याद आली. डोळा लागला. मग तुझं सपान पडलं मला. तू कापसावाने हाताने मला ऊसाचं कांड सोलून दिलं. मी खाल्लं. ऊस बी तुझ्या वाट्यावानीच गोड होता पाय. ऊस एकदमच चरबट कडू लागायला लागलं का नंतर? मुळा सकट खाल्ला असशील. नाही ग, आंब्यावर कावळा बसला होता. डोळे चुळत उठल्यावर जाण्यात आलं माझ्या. हे झालं का सगळं हा, तुझं? झालं. जाऊ का मी घरी? मला सरपण न्यायचे. हे सांग असं काय करते? मेन काम राहिले ना आता. मेन काम काय? व्हॅलेंटाईनच्या व्रताचा उद्यापन करीतो का काय? तसं नाही. ते मेन काम म्हणजे व्हॅलेंटाईन डेचं ते ना, मी व्हॅलेंटाईन बुवाची उदी आणली होती तुझ्यासाठी. अयो खरं? हा. दे की मग. खाय ना. नाही पण आधी मी खाईन. आणि ती आहे ना व्हॅलेंटाईन बुवाच्या त्या पुजाऱ्याने सांगितलं की ती तिळा संघ खाऊ लागते म्हणे. अयो तीळ नाहीच आहे पण आता आपल्याकडं. तुझ्या गालावर आहे ना. जाय तिकडं. आणि मग तुझे खाऊन झाल्यावर मी कशी खाऊ? माझ्या बी गालावर आहे तीळ. काय म्हणला? माझ्या बी गालावर तीळ आहे इथं. या बाय असं. हा. एक पांढरा पेन घे, हा. त्या तिळाला गोल राऊंड काढ, एक बाण काढ आणि लिहू इथं तिळ आहे म्हणून. झालं सगळं. जाऊ का आता मी? हे सांगे थांब ना ग. नुसतं जाऊ 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 जाऊ. चाल ना ऊसात.
कशाला? ते व्हॅलेंटाईनचं सरप्राईज द्यायचं होतं तुला. तुला मला उसात 14 फेब्रुवारीचं सरप्राईज द्यायचंय. हा खरं का? हा. यानंतर बरोबर 9 महिन्यांनी 14 नोव्हेंबर असतो आणि तेव्हा चिल्ड्रन डे असतो. तेव्हा मी तुझ्या हातात सरप्राईज ठेवलं ना तर उसाच्या चिपाडावानी थोबाड करू नकोस. वा 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 वा. लेकरू झाला ना तर उद्या तुझ्या हातात ठेवी नाही जाईन पळून. मग काय करशील? लेकरू असं हातात घेईन आणि मला विचारती काय करीन. आता तुम्ही सांगा मी काय करीन. त्याला असं पाळण्यात ठेवीन. धर मग दोरी. पहिल्या दिवशी जन्माला बाळ उसाच्या शेतात झालं या मेळ. व्हॅलेंटाईनचं मिळालं फळ जुबाळा जुरे जू. वा वा वा. खूप धमाल आली आणि हे लवर लवरीण फारच मस्त आहेत. आपण परीक्षकांना विचारूयात त्यांना कसा वाटला. रेणुकाताई. क्या बात है. योगेश आणि प्राजक्ता, नेहमीप्रमाणे तुम्ही अप्रतिम काम केलं. तुमचा पाळणा तर दरवेळेला म्हणजे मी वाटच पाहत असते की आत्ता हा पाळणा येणार आणि कसा काय तुम्ही गुंफणार आहात तुमच्या स्किटमध्ये. आणि तुम्ही मला निराश नाही केलं आज पण. सुपर्ब. टायमिंग ॲज युजल छान, लेखनही उत्तम आणि मस्त मनोरंजन केलं. थँक्यू व्हेरी मच. उर्मिला. मला एक विचारायचं आहे की तुमची ही प्यारवाली लव्ह स्टोरी कुठल्या गावात घडते? पिंपळखुटा. पिंपळखुटातला हा अजय देवगण लय भारी. आणि प्राजक्ता आउटस्टँडिंग. थँक्यू. मला तुझे परफॉर्मन्सेस सगळेच आवडतात आणि आजचा तर म्हणजे आज मला लाईव्ह बघायची पहिल्यांदा संधी मिळाली. सुपर्ब. ही पिंपळखुटातली प्यारवाली लव्ह स्टोरी आउटस्टँडिंग. क्या बात है. आपण तुमचे गुण बघूया. रेणुकाताई. उर्मिला. ब्रेक नंतर पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे कॉमेडीच्या बुलेट ट्रेन मध्ये. होऊ दे कल्ला. आता इथे एका नवऱ्याने आपल्या बायकोला गिफ्ट आणलंय. बघूयात त्या बायकोला ते गिफ्ट आवडतंय का. आपल्या समोर येतात बुंगाट टीमचे कलाकार. आमचे हे आयुष्यात पहिल्यांदा देशाबाहेर गेलेत. ॲड्रॉबला. ॲड्रॉब. तुम्हाला सांगते त्यांनी त्यांचा पासपोर्ट आहे ना फक्त फोटो आयडी म्हणून वापरलाय. पण आता पहिल्यांदा त्यांच्या पासपोर्टवरती शिक्का बसलाय ॲड्रॉबचा. ते ॲड्रॉबला गेलेत म्हणजे त्यांनी तिथे काय काय केलं असेल, किती मज्जा गेली असेल, कुठे कुठे गेली असतील. मला याच्याशी काही देणं घेणं नाही. मला फक्त एकच उत्सुकता लागली आहे, ती म्हणजे त्यांनी मला काय गिफ्ट आणलं असेल. आजा आजा मैं हूँ प्यार तेरा. आला आला तुझा नवरा आला. आला 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 आला. ओ माय डार्लिंग, माय स्वीट हार्ट. गिफ्ट काय आणलं माझ्यासाठी. गिफ्ट हे काय एवढी मोठी गिफ्ट. नाही, एक मिनिट, याच्या कोपऱ्यात ठेवलं काहीतरी. हे बघ, वॉच. एवढंच. अरे एवढंच. अरे इंटरनॅशनल वॉच ते. इंटरनॅशनल कंपनी म्हणा किंवा इंडियन कंपनी म्हणा, माणसाला फक्त वेळच दाखवते ना. अगं असं नसतं ग. इंडियन घड्याळ हे माणसाला वेळ दाखवतं, पण इंटरनॅशनल घड्याळ ही माणसाची वेळ दाखवतं. हो वा. पण त्याचा मला काय फायदा. म्हणजे
अहो ते घड्या देण्यापेक्षा वेळ द्या वेळ. तुम्हाला सांगते लग्न झाल्यापासून ना माझी वेळच खराब झालीये. तेच म्हणलं ना, झक मारली हिला घड्याळ घेत. हो आपल्या मुलाच्या जन्माच्या वेळी तरी होतात का माझ्यासोबत. तब्बल 5 दिवसानंतर मुलाचा चेहरा बघितलात. काय करणार मी त्याला? मी काय करणार? मुलांनी मुहूर्त पकडला 1 एप्रिलचा. मग सगळेजण मला फोन करत होते, मला वाटलं गंडवतात 1 एप्रिल म्हणून. मी उचललेच नाही फोन. म्हणलं कशाला गंडा. हो. मग नंतर 4 दिवसानंतर याच्या म्हाताऱ्याचा फोन आला, हा? बापाचा फोन आला, काय? माझ्या सासऱ्याचा फोन आला. तेव्हा मला पटलं. म्हणलं म्हातारा का गंडवेल. मग पण एवढ्या सगळ्यात 5 दिवस होऊन गेले होते ना. अगं हो ना ग माझी बबुडी. तू आता एवढं घड्याळात नाही डायरेक्ट बाळणपणात कुठे घुसतीये. मग असं भावना दुखावणारं गिफ्ट आणायचंच कशाला. अरे हे बघ बाळा, मला ते आवडलं तुझ्यासाठी म्हणून मी ते आणलं. हो हा. फक्त ना स्वतःच्याच आवडीनिवडीचा विचार करा. माझ्या आवडीचा कधी विचार करणार आहे काय माहित. असं नको करू का. हे बघ मी तुझ्यासाठी गिफ्ट आणलेलं आहे. हे मी तुझ्यासाठी गिफ्ट. रडू नको. हे बघ तुम्ही माझ्यासाठी गिफ्ट आणले. नेकलेस. नेकलेस. मग तो पण सोन्याचा नेकलेस. सोन्यात अय्यो किती महाग असेल. किती ग्रॅमचा आहे हा. असेल 100 ग्रॅमचा. 100 ग्रॅमचा. हा म्हणजे 10 तोळा. कशाला एवढा खर्च करायचा. हा अहो तुम्हाला ना फक्त पैशांची नासाडी कशी करायची एवढंच येतं. मी आहे म्हणून संसाराचा गाडा रेटते हा. अगं असं काय करतेस. हा रेडा सजवायलाच आणला ना. तुला सजवायलाच आणला होता ना हा. म्हणून सोन्याचा. अगं बरं ठीक आहे बघ, मला माहितीये तुला माझी उधळपट्टी आवडत नाही म्हणून खरं खरं सांगतो, हा तसा सोन्याचा नाहीये, फक्त सोन्याचं पाणी चढवलेलं आहे. काय. हा म्हणजे तुम्ही मला सोन्याचा नकली हार घेऊन आला. मला नको तो नकली हार. तुला नकोय ना. हा. तुला अजिबात नकोय. नकोय. मग ठीक आहे, मी माझ्या ताईला देऊन टाकतो. हा आता कसं खरं बोललात. हा तुम्ही हा हार मुळात माझ्यासाठी आणलाच नव्हता. तुमच्या ना ताईलाच आणलाय. दरवेळी तुमच्या ताईला आणलेलं सगळं मला घेऊन देता. अरे खरंच मी तुझ्यासाठी आणला होता रे हो? बाळा. हो बरं ऐक ना डंपुळे, मी तुला काय म्हणतो. डंपुले? ए डुंबुकले. जा ए डुंबुकले. बोल ना टकुल्या. मी काय म्हणतो हा. ऐक ना. हो. तिथे मी गेलो होतो ना, तिथली मज्जा तरी ऐक रे बबुड्या. काय मज्जा. तिथे आम्ही ना मस्त असे स्पा सेंटर मध्ये गेलो. हा? हा तुला सांगतो तिथल्या मुली काय मसाज करतात. हो आय, 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 आय. तिथे गेल्यावर मला कळलं मसाज या शब्दाचा खरा अर्थ काय ते. हो हा नाहीतर तू मसाजच्या नावाखाली मला तिंबत असते, नाहीतर गोधडी सारखी धुवत असते उभी आडवी हो करून. म्हणजे दुसऱ्या बायकांनी तुम्हाला रगडलं तर चालतं, पण मी दिवाळी साधं उठणं लावलं तर नक 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 असं बोलत असता. आहो बाई, ते उठणं लावायची पण एक पद्धत असते. हो? उठणं लावतात माहितीये का. आता पाडव्याला पण जातात स्पा मध्ये ओवाळून घ्यायला. एवढ्या लांब कशाला जाईन मी ओवाळून घ्यायला. हा. तुझ्याकडेच आहे ना असं वळून वळून. हं. ए डुंबुकले. आता नको करू नका बंबुकले. जा. तुम्ही सगळं दुसऱ्यांसाठीच घेऊन येता. असं काय करतेय. हा मी एवढं सगळं तुझ्यासाठी आणलं ना, आता खरे दागिने नाही आणतायत आपल्याला बॅगेमधनं, ते असे अंगावर घालून आणावे लागतात. हो हा. या तुमची सगळी हाडच मोडून वा. अंगठी लेडीज. हा ती मला घ्यायची होती म्हणून मी घेतली अंगठी. हो अगं, लेडीज अंगठी कधीपासून घालायला लागलात. थापा मारण्यात काही अर्थ नाही आहे. हे बघ मी ते बॉस साठी घेतलेली आहे माझ्या. हो. नकली असेल ना मग. नाही नाही चांगली 24 कॅरेटची आहे, खरी खरी. हा म्हणजे त्यासाठी विला 24 कॅरेटची अंगठी हा. आणि मला नकली हार. अगं असं काय करते. चांगला तो 100 ग्रॅमचा होता, ही 5 ग्रॅमची आहे फक्त. मला 2 ग्रामचा हार आणला असता ना तरी चालला असतं. हो वजनापेक्षा ना प्रेम महत्वाचं. कोण वजनाचं उदाहरण देतो. पण नाही, तुम्ही ना त्या सटवीलाच आणले ते. असं नाहीये ग, मी खरंच तुझ्यासाठी आणलं होतं. एक काम कर, तुझ्यासाठी आणखीन एक फायनल शेवटचं गिफ्ट आणलेलं मी, अत्यंत शेवटचं, स्वस्तातलं पण महाग. हा हे बघ. हा हे बघ कसा दिसतोय बाई माझे. गाऊन. हे बघ बघ बघ. शी, हा असला गाऊन घालून नळावर पाणी भरायला जाऊ का मी. हो
अगं नळाचं नाहीये तो मग तो नळाचा नाहीये मग कसलाय तो रात्री आपण प्रायव्हसी मध्ये घालायचा तुम्ही ते बाहेर गाऊन जाऊन कसली वातडपणा शिकून आलात काय माहिती तिथे ते बायका सगळे छोटे छोटे कपडे घालतात म्हणून बायकोला पण तेच करायला सांगताय तुम्ही आता. अगं. हे असलं हे काय काय मेड इन उल्हासनगर. काय तुम्ही US ला जाऊन मला उल्हासनगरचा गाऊन घेऊन आलात. उल्हासनगर हे बघा आईला उल्हासनगरचा माल US मध्ये विकायला लागला. USA म्हणजे काय माहिती हा. का उल्हासनगर सिंधी असोसिएशन अगं. म्हणजे USA. अरे नाही रे बाळा मी खरंच आणला मी US वरनच आणला होता हा तुम्ही आता स्टेशनला उतरला असाल आणि घेऊन आलात मला हा. अगं नाही मला माहितीये. अरे नाही रे बाळा मी आता बिल दाखवली असती पण तिथे कार्ड वरती असतं ना त्यामुळे बिल पण नाही दाखवू शकत का मी नाही. तुझ्यासाठीच आणलं तुम्ही होतं. माझ्यासाठी आणलेलाच नाहीये. काय चाललंय रे एवढे सगळे गिफ्ट आणले एवढा सगळा पसारा बॅगेत घालून 7 समुद्र पारून इथे आणला मला साधं पाण्याचा घोट पण नाही विचारला सारखं आपलं गिफ्ट 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 म्हणून सॉरी चल सॉरी ना अहो खरंच सॉरी. मला मला गिफ्ट वगैरे नकोय. हा म्हणजे मी अशीच गंमत करत होती. कशाला म्हणजे तुम्ही बाहेर गावी जायच्या आधीच मला गिफ्ट देऊन गेलेत. हे बघ मी असलं काय गिफ्ट बिफ्ट दिलेलं नाही हा उगाच फालतूगिरी करू नको हा अहो म्हणजे तुम्ही परदेशी गेल्यावर मी डॉक्टरांकडे गेली होती. हा डॉक्टर म्हणाला दुसरा चाललाय. मग दुसरा चाललाय त्याच्याशी मला काय घेणं देणं त्याला जायचं असेल तर जाऊ दे त्याच्याशी मला काय संबंध आहे जाता जा तू. अहो दुसरा चाललाय म्हणजे दुसरा महिना चाललाय. म्हणजे मी बाप होणार आहे मी खरंच बाप होणार आहे. आरोही मधुरा मी बाप होणार आहे. वाजवा मी बाप होणार आहे 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 मी खरंच मी फक्त मायमिंग करतो मी बाप होणार आहे मी बाप होणार आहे. अय्या गजरा मला माहित होतं तुम्ही माझ्या आवडीचं नक्कीच काहीतरी घेऊन याल. वा काय छान सुगंध याचा. मी पटकन वाढून येते हा. एवढ्या सगळ्या वस्तू परदेशातनं आणल्या पण त्याचं तिला काहीच वाटलं नाही. नाक्यावरनं एक गजरा आणला त्याच्यात ही खुश झाली. या महिलांच्या गरजा आपल्याला कधीतरी कळणार आहेत का. छान होता ऍक्ट तुमचा आणि खराच अगदी योग्य असा ऍक्ट आहे कारण सगळ्या बायकांचं हे असंच असतं म्हणजे किती कांगावा केला बाहेरच्या गोष्टींसाठी तरी जेव्हा नवरा गजरा आणतो किंवा काहीतरी अशी खास वस्तू छोटीशी आणतो तरी त्याच्यामध्ये खूप समाधान आणि खूप खुश होतात त्या. आणि तुम्ही तर खूप छान आता म्हणजे काय तुम्ही प्रोफेशनल झालात आशू आणि वनिता खरंच. त्यामुळे तुमच्याकडून अपेक्षा तर अधिक वाढत चालली आहेत पण तरी तुम्ही खरे पण उतरता दरवेळेला. सो थँक्यू व्हेरी मच. उर्मिला एक सुसाट परफॉर्मन्स होता मला खूप मजा आली. आपण तुमचे गुण बघूयात. उर्मिला रेणुका मॅम आपले आजचे सगळे परफॉर्मन्सेस झालेले. आपण पुन्हा भेटणार आहोत उद्या रात्री 9 वाजता. तोपर्यंत होऊ दे कल्ला. शटर का ताला किसने है खोला पूछेगा कोई तो फोड़ दे. अपन के नाम पे देते ना कान पे कब्जे में लेके उसको तोड़ दे. घर में छुपी क्यों है तू खाला आला आला तेरा रखवाला. बढ़ जाएगा भारी बस अकेला हर गली में अपना बोल बाला. यहाँ वहाँ जरा जहाँ अपनी है चलती बड़े बड़े शाने आए मार गए कल्टी. यहाँ वहाँ जरा जहाँ अपनी है चलती बड़े बड़े शाने आए मार गए कल्टी.